नाश्त्याला मी इथं तुरीची डाळ घेतली, एकच वाटी स्वच्छ धुवून घेतलेली. तर याचं मी काय करणार आहे ते तुम्हाला सांगते. डाळ चिकल्या, तर इथं मी शिजायला टाकलेली डाळ कुकरमध्ये. आता 3 शिट्ट्या होईपर्यंत मी इथं पीठ भिजवून घेते चिकल्यांचं. तर मी पीठ घेतलं आहे 2 मोठ्या मोठ्या वाट्या. मीठ टाकलं, हळद टाकली, त्यानंतर जिरं टाकले, थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला. थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आता पाणी टाकून आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे. तर बघा, आपल्याला हे पीठ आहे ना, जास्त पातळ नाही का जास्त घट्ट नाही. जसं आपण चपात्या करतो ना ते पीठ भिजतो ना, बस त्या प्रकारेच आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे. आणि बघा, आता हे पीठ मी असं भिजून घेतलेलं आहे. आता आपल्याला 5-10 मिनटं फक्त मुरण्यासाठी ठेवायचं आहे. तर पीठ मी मुरण्यासाठी ठेवलं होतं. आता झाले 5 मिनटं. तर मी चिकल्या बनवून घेते. आणि त्या कशा प्रकारे असं गोल प्रकारे बी करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या करतात, पण मी तुम्हाला हे असे साधे सिंपल पद्धतीने दाखवणार आहे. तर एक गोळा घेतला मी, 3 गोळे बनवून घेतले आणि एक गोळा हा असा घेतलेला आहे. त्याला असं गोल हे करून घ्यायचं मस्तपैकी, असं चोळून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. पटकन लाटला जातो, काही वेळ लागत नाही लाटायला. आणि बघा, आणि हे असं आहे ना, चिकल्या आहे ना, मुलंसुद्धा खूप आवडीने आणि सर्वांनाच आवडतात ना. चिकल्या बनवल्या म्हणजे सर्वांनाच आवडतात. तर बघा, अशा प्रकारे मी आहे ना हा गोळा इथं लाटून घेणार आहे. थोडं हाताने असं मोठं करून असं लाटून घ्यायचं आहे. आणि लाटला पण पटकन जातो तो. हे अशा प्रकारे मी हा गोळा इथं लाटून घेतलेले. एवढं मोठं करायचं आहे आपल्याला, जास्त जाड नाही का जास्त बारीक नाही, जशी आपली चपाती राहते ना तशी. तर बघा, अशा प्रकारे मी हे लाटून घेतलेले. आता आपल्याला इथं आहे ना चिकोल्या पाडून घ्यायच्या आहे. याच्याने पाडते मी, तुम्ही आहे ना चाकू सुरीने सुद्धा पाडू शकता, पण याच्याने पटकन पडताना म्हणून मला हेच आवडतं. तर याच्याने मी पाडून घेणार आहे चिकोल्या. आता इकडच्या साईडने पण हे अशा प्रकारे मी इथं चिकोल्या करून घेतलेल्या आहे. बघा, छान दिसत आहे ना, खूपच छान. तर आता एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे, ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे. हे अशा छोट्या छोट्या आहे ना, खायला पण छान राहतात. आणि कसं स्पूनने खातात ना, मग हे असं एक एक खायला खूप छान. आणि ते असं गोल करून वाढून जर केले ना आपण, ते पण छान राहतात. हे बघा, अशा सर्व काही मी इथं काढून घेतलेलं आहे. अजून ते पण तसंच करणार आहे मी. अशाच प्रकारे सर्व काही मी इथं बनवून घेतलेलं आहे. बघा, सर्व आम्ही चिकोल्या इथं बनवून घेतल्या आहे पाटोडीसारख्या. तर इथं गॅस पेटवून मी आता मातीचं पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी, फक्त 2 पड्या तेल मी इथं टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं थोडंसं पाण्याचं थेंब राहून गेलं ना मडक्यामध्ये, थोडं जिरं घालायचं आहे आपल्याला, थोडासा हिंग, त्यानंतर आपल्याला इथं टमाटे पण टाकून घ्यायचे, थोडीशी हळद टाकायची. आणि छान असं मिक्स करून घ्यायचे. आपल्याला थोडी चटणी टाकायची इथं, तिखट फिक्कट चटणी. हिरव्या मिरच्या नाही आहेत म्हणून मी चटणीचा वापर करते. तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा वापरू शकता किंवा लाल मिरच्यासुद्धा वापरू शकता. तर बघा, मी आता इथं थोडंसं आधी पाणी टाकून दिलेलं आहे.
छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची. थोडी नंतर टाकणार आहे मी आणि थोडीशी आधी, म्हणजे ही शिजून जाते ना, याची चव छान उतरते. आता डाळ बघा शिजून तयार आहे आपल्या इथं. आता मी इथं आहे ना 5 ते 6 बोरं घेतली, ती टाकायची. म्हणजे याच्याने खूपच छान चव येते आपल्या चिखल्यांना आणि खूपच छान लागतात. आता छानच उकळायला लागलंय बघा. आता आपल्याला इथं आहे ना डाळ टाकून घ्यायची. बघा खूपच छान मस्त. आता याला उकड फुटेल ना, तेव्हाच आपल्याला चिखल्या टाकून घ्यायच्या आहे इथं. त्याआधी थोडं मीठ घालूया. चवीनुसार मीठ मी इथं टाकून घेतलेलं आहे. चला कसे हात बरेच असणार, बरेच राहा. आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव ईश्वरच्याने प्रार्थना करते. परत थोडी कोथिंबीर मी इथं टाकली आहे. त्यानंतर आपल्याला तडक्यासाठी इथं पॅन ठेवलेला आहे. मी छोटासा तडका पॅन इथं मी ठेवलेला आहे. आता तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये राई जिरं सर्व काय टाकलं गेलेलं आहे. मी इथं मिरच्या टाकल्या, थोडा कढीपत्ता टाकला. आता याचा आपला डाळला तडका द्यायचा आहे. चिकोल्या पण आपल्या काढून तयार आहेत. मिरच्या पूर्णपणे थोड्या काळसर होऊ द्यायच्या, म्हणजे चव छान उतरते. आता आपल्याला इथं टाकून घ्यायचे आहे डाळमध्ये. आता उकडायला लागले, आपल्याला चिखल्या पण टाकून घ्यायच्या आहे इथं. नवीन रेसिपी हे खूपच छान लागतात या चिखल्या. तर अशा पटपट मी इथं या चिखल्या टाकून देणार आहे आता. आणि चिपकत पण नाही आहे, एकमेकांवर जरी ठेवून दिल्या तरी नाही चिपकत. आणि मी आता अशा मोकळा करून टाकते. तुम्ही अशा जर टाकून दिला तरी याच्यामध्ये मोकळा होऊन जातात, तर उकडताना सर्व मोकळा होऊन जातात. आता ह्या तुम्हाला दाखवल्याने ह्या सर्व काही इथं टाकून घेणार आहे मी. आता अशा प्रकारे सर्व चिखल्या इथं टाकून दिलेल्या आहे. आणि छानच उकडायला लागलेले आहे. बघा खूपच छान मस्त. मी आता झाकून देणार आहे. या पातेलीवरची झाकणी पण आहे बरं का, मी आता झाकून देते. झाकण ठेवलं होतं, आता उघडून बघते. बघा खूपच छान झालेलं आहे, एकच नंबर. खायला पण खूप छान लागतात. आणि मुलांना कसं, लहान मुलांना प्लेटमध्ये टाकून द्यायचे, चम्मच देऊन द्यायचा, खूप आवडीने खातात ते. मम्मी अजून दे असं सांगणार ते तुम्हाला.
आणि वरून निंबू पिळायचा, सोबत मिरची. काकडी पण आहे. आता इथं काकडी ठेवून देणार आहे मी. बघा आता चिकल्या टाकून घेणार आहे. घ्या चम्मच. चला आता या दोघं हातांनी खायला सर्व युट्यूब फॅमिली. एवढाच आज पुरता व्हिडिओ. भेटतो पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.